पदार्थ बंद केले ना, पोट आहे ना आपोआप कमी होतं. एक्सरसाइज करायची सुद्धा गरज नाही. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सकाळी हीच ब्लॉगला सुरुवात केली, कारण 2-3 दिवस झाले आपले काही ब्लॉग आलेच नाही. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत ब्लॉगसुद्धा शेअर करावा आणि जे काही माझं वेट लॉस टिप्स आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर कराव्यात, जेणेकरून तुम्हाला थोडीफार हेल्प होईल. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या आणि जे आपण वेट लॉसचे व्हिडिओ टाकले त्याखाली बऱ्याच नवीन ताईंनी कमेंट केल्या की कसं केलं काय. बरेचसे त्यांचे प्रश्न आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर इथं आता सकाळचा स्वयंपाक वगैरे चालू होता आणि मी अगोदर शाळेत तिचा टिफिन वगैरे बनवून तिला शाळेत पाठवलं आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं इथं मी स्वयंपाक करत होते. आता सर्व घरातलं काम तर बाकीच आहे, पण अगोदर स्वयंपाक सकाळ सकाळ झाला की बाकीचं काम करायला कामं होतं आणि काम झालं की मग नंतर एडिटिंग वगैरे असं मी करत असते. तर डेली ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही माझे मॉर्निंग रुटीनसुद्धा पाहिलं असेल, इव्हिनिंग रुटीनसुद्धा पाहिलं असेल, त्यामुळे मी सारखं तेच नाही शेअर करू वाटत. आणि मॉर्निंग रुटीन तर हे तुम्हाला माहीतच आहे माझं कसं असतं काय. तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील, ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा मला सजेशन करा, जेणेकरून मला थोडीशी हेल्प होईल. तर इथं आता मी सकाळचं चपात्या म्हणजे भाजी वगैरे झाली, चपात्या लाटून घेते. घरातलं बाकीचं घर वगैरे झाडून घेतलं, कारण मी आहे ना 8:30ला जाते. 8:30ला नंतर 8:30ला ती गेल्यानंतर मग बाकीचं घरातली साफसफाई, कधी पूजासुद्धा लवकर होते कधी उशिरा होते. तर पूजेचं काही फिक्स टायमिंग नाही. त्यानंतर मग डायरेक्ट मी 4 वाजता व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण एक पार्सलसुद्धा रिसीव झालं होतं. एक ड्रेस मागवलेला मी आणि वाटलं पण नव्हतं एवढा छान येईल. आणि जेव्हा पण मी ऑनलाईन ऑर्डर करेल तेव्हा खूप वेळा म्हणजे 10 वेळा तर विचार करून ते ऑनलाईन ड्रेस वगैरे ऑर्डर करत असते, कारण असं वाटतं की कसं येईल कसं नाही. रिटर्न तर होतं, रिफंडसुद्धा आपल्याला भेटतात, पण असं वाटतं की आपण एक आपल्या मनात हे राहिलेलं असतं की चला ड्रेस येईल आणि तो आपल्या मनासारखा नाही आला की मग उगाच हे वाटतं. पण एवढा छान मॅक्सी ड्रेस आलेला आहे ना, फुल लेंथचा आहे, जॉर्जेट कपडा आहे आणि कलरसुद्धा माझ्याकडे असा नव्हता ड्रेस, म्हणजे असा वन पीसमध्ये. तर म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि त्याच्यावर नेकची सुद्धा डिझाईन खूप छान आहे फ्रंटला असं, आणि स्लीव्जसुद्धा खूप छान आहेत. मला तर खूप म्हणजे खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अगदी कम्फर्टेबल आहे. आणि हे स्लीव्ज आहेत ना, आपण ऑफ शोल्डरसुद्धा ठेवू शकतो, पण मला काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मी हे असं ठेवलेलं आहे. पाठीमागं आहे ना इलॅस्टिक आहे, त्यामुळे फिटिंगला व्यवस्थित असा बसतो. आणि ह्या ड्रेसची साईज आहे ना, मी म्हणजे मी अगोदर एक्सेल मागवत होते, पण आता एल मागवलेले आहे. आणि एकदम परफेक्ट म्हणजे पोटामध्ये वगैरे एकदम परफेक्ट असा बसलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस नक्की कमेंट करून सांगा. पाठीमागून सुद्धा असा नेक आहे. आणि जरी तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल आणि घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही परचेस करू शकता. तर फुल लेंथमध्ये आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतोय. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये 500च्या आतमध्येच भेटलेला आहे. खाली अशी फ्रील आहे, तुम्ही पाहू शकताय. मी पूर्ण असा लुक तुम्हाला दाखवते. आता काय मी आवरलं वगैरे नाही, पण एक पार्सल भेटलं की ओपन बघून आणि वेअर करून बघायची मला तर खूप घाई असते. तुमचं असं असतं का नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं स्लीव्जला सुद्धा अशा छान अशा फ्रिल टाईप आहे आणि इलॅस्टिकसुद्धा आहे स्लीव्जला. पुढून तुम्हाला मी जवळून दाखवते की कसा नेक आहे. आणि पुढे सुद्धा एक अशी उभी इलॅस्टिक आहे, जेणेकरून ड्रेसला एक छान असा लुक आलेला आहे. मला तर वाटत नाही एवढा स्वस्त ड्रेस हा भेटेल, आणि खरंच खूप छान आहे. आणि माझं आता पोट कमी झाल्यामुळे पण हा ड्रेसचा लुक एकदम मस्त आलेला आहे. तर नक्की घ्या तुम्हाला आवडला असेल तर.
त्यानंतर मग इव्हिनिंगच्या टायमिंगला सर्व घरातलं व्यवस्थित असं आवरलं, फ्रेश वगैरे झाले आणि आता अन्वीला सुद्धा अभ्यासाला बसवायचे. तर आता तुम्हाला घरामध्ये आहे ना दरवाजावरती वगैरे इकडं तिकडं कपडे दिसत असतील, कारण आता पाऊस चालू आहे आणि माझं ह्या 8-10 दिवसात आहे ना मला असेच कपडे इकडं तिकडं सुकायला टाकावे लागतील. गॅलरी नसल्यामुळे मी अगोदर स्टँडवर टाकत होती, पण ते स्टँड आहे ना आणि मी खेळायला घेत होती, घर बनवत होती आणि ते तुझ्याकडून आहे ना जोरात असं आपटलं, त्यामुळे त्याचे जे वेल्डिंग असते ना तेच तुटलेली आहे. त्यामुळे मला ते आता त्याच्यावरती टाकताच येणार. आता ते वेल्डिंगला न्यायचं तर खूप म्हणजे कसं न्यायचं काय, त्यामुळे आता म्हटलं तार वगैरे आणून ते हे करावं जेणेकरून व्यवस्थित होईल. आणि त्या स्टँडचा आहे ना खूप छान उपयोग होतो की एका जागेवर ठेवले की भरपूर सारे कपडे बसतात आणि असं घरामध्ये हे कपडे इकडे तिकडे दिसत नाहीत. त्यामुळे तर आता आहे ना 6 वाजत आलेत आणि मी आता गुळाचा चहा बनवणार आहे, कारण बरेच दिवस झाले मी चहाच पिले नाही. जवळजवळ महिना होत आलेला असेल, पण मी आता गुळाचा चहा बनवणार आहे, साखरेचा नाही. आणि जेव्हापासून मी वेट लॉस जर्नीला सुरुवात केली ना, चालू केली ना, तेव्हापासून मी एकदाच साखरेचा चहा पिले असेल. मग बाकीच्या कधी असं एकदा दोनदा गुळाचं सुद्धा पेले ह्या 2 महिन्यात. तर चला म्हटलं आता खूप दिवस झालं पेली नाही आणि आता पावसाचं पण असं वातावरण मस्त आहे, पाऊस सुद्धा कंटिन्यू येतोय, त्यामुळे इच्छा झाली तर चला म्हटलं चहा बनव. तर अगोदर आहे ना मला गुळाचा चहा बनवताच येत नव्हता, पण आता मी शिकले. अगोदर माझ्याकडून तो चहा फुटायचा, पण आता मी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जसं चहा बंद केलाय ना तसं पूर्ण असं पोट कमी झालेलं आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आता मग अशी 1 पीस जो घातलेला तो कसा एकदम असा बॉडी शेप मध्ये असतो, त्या 1 पीस मध्ये सुद्धा पहिल्यापेक्षा बरंचसं कमी झालेलं आहे. आणि अशा ड्रेस मध्ये आहे ना पोट जाणवून येत नाही. आता हा ड्रेस मी घातलेला आहे पूर्ण असं ह्याला हे आहे घेर आहे, त्यामुळे पण तसं 1 पीस वगैरे घातलं ना मग पोट वगैरे दिसतं. पण आता माझं जेव्हापासून मी चहा बंद केला, गोड पदार्थ खायचं बंद केलं, मैद्याचे पदार्थ खायचे बंद केलेत, तेव्हापासून पूर्ण पोट असं जेवढं म्हणजे कमी झालेलं आहे. तर ते ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला दिसलंच असेल. तर चला आता मी चहा बनवते. आणि अन्वीला मी म्हटलं मी चहा आणि बिस्किट आज खाणार आहे, तर अन्वी म्हणते मम्मी मला पण दे, कारण तिने पण खूप दिवस झालं. आणि सकाळचं कधी कधी बनतो चहा, पण ती तेव्हा स्कूलमध्ये जाते आणि आज खूप दिवसानंतर ती आणि मी दोघी पण चहा आणि बिस्किट खाणार आहे. आणि तुम्हाला एक सांगते, जरी तुम्ही डाएट वगैरे करत असाल आणि अशीच माझ्यासारखी 15-20 दिवसातून चहा पिण्याची बिस्किट खाण्याची इच्छा झाली ना, तर एकच बिस्किट खायचं जे की पार्लेजी. त्यात कॅलरीज खूप कमी असतात, म्हणजे दुसरे बिस्किट असतात ना त्या बिस्किटाच्या ह्याच्यामध्ये खूप कमी असतात. आणि दुसरे तुम्ही बिस्किटाच्या पाठीमागे हे दिलेलं असतं त्याच्यावरती बघायचं. आणि आपण म्हणतो कुठलं मारीगोल्ड, अजून एक आहे बघा गोल शेपमध्येच, त्याच्यात आपल्याला वाटतं की ते कमी गोड आहे आणि त्यात कॅलरी सुद्धा कमी असेल, पण नाही, पार्लेजी पेक्षा जास्त कॅलरी सर्व बिस्किटामध्ये असतात, फक्त पार्लेजी मध्ये कमी कॅलरीज असतात. आता जेवढं मला माहित आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते. तर तेच मी एकदा दोनदा खाल्लं असेल ह्या 2 महिन्यात तरी. तर म्हणून मी आता ते चहा आणि बिस्किट, मला नुसतं चहा पिलं ना पित्त होतं. आणि जसं मी डाएट चालू केलेलं आहे ना तसं मला पित्ताचा, परत इथं मला आहे ना असं जळजळ, म्हणजे तो पित्ताचाच एक प्रकार आहे, तो व्हायचा. तो जसं मी डाएट सुरू केलेला आहे ना आणि जसं मी वेट लॉस जर्नी चालू केली तसं अजिबात मला काहीच त्रास होत नाही. तर ते पण कधी कधी छान वाटतं की चला काहीतरी चांगलं होते. पण अशीच कधी कधी इच्छा झाली की मग मी पिते. ह्या 2 महिन्यात मी 2-3 वेळा तर चहा पिले असेल, खरं तेच सांगते, उगं काहीतरी सांगायला नको, कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई कसं ग चहा सोडणं खरंच मुश्किल आहे असं तसं. पण मी असं करते, साखरेचं नाही करत, आपलं गुळाचा थोडासा 1 चमचा गुळ आपलं बारीक करून टाकते. आता तुमच्याकडे पावडर असेल तर गुळाचे तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नाही, असंच गुळ आहे. तर गुळात आणि साखरेत सुद्धा सेम कॅलरीज असतात, पण गुळ हा आपल्या म्हणजे जास्त ह्याच्यावरती केमिकलचे जे असतात ना, आता एवढं प्रॉपर काही मला सांगता येत नाही, पण तुम्ही समजून घ्या, ते जास्त हे झालेलं नसतं, पण ते केमिकल वगैरे साखरेमध्ये खूप असतं गुळापेक्षा, म्हणून मी गुळाचा चहा
वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला सांगेन. आणि बरं, एका ताईची कमेंट आली खूप वेळा की गुळाचा चहा पिले तरी चालेल का? तर हो, फक्त रोज पिऊ नका. असं कधीतरी इच्छा जास्त पावसाचं वगैरे थंडी वगैरे वाजायला लागली कसं चहा वगैरे पिऊ वाटतं तसं प्या, पण रोज प्लीज पिऊ नका. त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुम्ही डाएट वगैरे केल्यानंतर. कारण गोड आणि मैद्याचे पदार्थ बंद केले ना, पोट आहे ना आपोआप कमी होतं. एक्सरसाइज करायची सुद्धा गरज नाही किंवा डाएट सुद्धा करायची गरज नाही. जर तुम्हाला दुसरं म्हणजे शरीरावरती पूर्ण शरीरावरती फॅट असेल ना, तर तुम्हाला दोन्ही करावं लागेल. एक्सरसाइज सुद्धा करावं लागेल, चालावं लागेल. एक्सरसाइज नाही जमलं तर चालावं तर लागेलच. मी तुम्हाला म्हटले की एका व्हिडिओमध्ये सांगितलं अर्धा तास तरी तुम्हाला चालावं लागेल. आणि डाएट सुद्धा प्रॉपर तुम्हाला फॉलो करावी लागेल. आणि चहा आणि मैदा सुद्धा बंद करावं लागेल. काही ताईंचं काय होतं की शरीर खूप छान असते एकदम फिटमध्ये, शरीर म्हणजे पूर्ण हात वगैरे स्लिम असतात आणि फक्त पोट जे की डिलिव्हरी नंतर ते काही ताईंचं राहिलेलं असतं, म्हणजे बेली फॅट म्हणू शकतो आपण त्याला. तर ते फक्त तुम्हाला जर दुसरं आपलं शरीराची फॅट कमी नसेल करायची, फक्त बेली फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही फक्त चहा आणि मैद्याचे पदार्थ बंद करा. एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसेल. 1 इंच 2 इंच तरी कमी झालेला दिसेल. तर चला, जेवढं मला माहीत आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून अशा बऱ्याच ताईंना मदत होईल ह्या व्हिडिओतून. त्यासाठी तर चला आता चहा बनवते. बोलत नाही म्हटलं तर 5 मिनिटं तर व्हिडिओ असाच झाला. तर इथं मी अगोदर थोडंसं दुधाचं प्रमाण आहे ना थोडंसं कमीच घ्यायचं. गुळ टाकायची त्याच्यामध्ये. आणि बऱ्याच ताईंना येत सुद्धा असेल छान असा गुळाचा चहा बनवायला. पण काही ताईंना माझ्यासारखं म्हणजे मला अगोदर खरंच गुळाचा चहा करायचं म्हटलं की ना माझ्याकडून तो फुटायचा. पण एक ट्रिक असते, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या ताईंना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर इथं मी अगोदर काय केलं, थोडंसं दूध ओतलं, कारण जास्त पण दुधाचा आपल्याला चहा बनवायचा नसतो. आणि हे घरी जे दूध आणते ना अन्वीसाठी वगैरे ते म्हशीचं दूध असतं, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं. आणि आता मी चहा पावडर टाकलेली आहे. आता चांगली उकळी येऊन द्यायची. आणि नंतर काय करायचं, जेव्हा आपण गूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये तेव्हा गॅस कमी एकदम लो फ्लेम ठेवायची. आणि नंतर मग तो गूळ टाकायचा. आणि नंतर मग अर्धा एक मिनटं तुम्ही कमी गॅसवरती गूळ टाकल्यानंतर चहा उकळी येऊन द्यायचा व्यवस्थित असं. आणि नंतर मग चहा अजिबात फुटत नाही. फुल गॅस केला की चहा फुटतो. फक्त लो फ्लेमवरतीच आपल्याला गूळ टाकल्यानंतर चहा ठेवायचा आहे. तर असं आहे छोट्याशा अशा म्हणजे एकदम सोपी ट्रिक. आणि तुम्ही कसा बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर झालेला आहे चहा रेडी. आणि मला थोडंसं दूध मिक्स करून चहा देते आणि मी चहा घेतलेला आहे. तर चला या चहा प्यायला. अन्वीचं चाललेलं मम्मी तुझा कोणता माझा कोणता, कारण तिला फक्त चहा प्यायचा होता पण नको म्हटलं थोडंसं दूध मिक्स करावं. तर आता ती पित होते तर म्हणती मम्मी गुळाचा चहा जरा वेगळा लागतोय. तर टेस्टला थोडासा वेगळा असतो, पण मला साखरेपेक्षा गुळाचा खूप चहा आवडतो आणि आता सवय पण झाली. तर आता चला पिऊन घेतो. आता नाही म्हटलं तर 6:30 वाजत आलेले आहेत. दिवाबत्ती वगैरे करायचं आणि नंतर मग अन्वीला अभ्यासाला बसवते. काय सांगू, म्हणजे त्याचं पण गणपतीच तुटलं. तर इथं अन्वीचा गप्पा मारत अभ्यास करायचं चालू होतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी काही ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्यासुद्धा आवडल्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अजून काही तुमचे क्वेश्चन असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचा रिप्लाय नक्कीच देईन. तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.